जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो। तर बघा हा दीक्षाभूमीचा रात्रीचा नजारा आहे आणि लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे। तर बघा दीक्षाभूमी किती मोठ्या प्रमाणे सज्ज झालेली आहे, किती एकदम झगमग झालेली आहे। बघा लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा सोहळा मंगलमय सोहळा किती मोठ्या प्रमाणात होईल। दीक्षाभूमीची लाइटिंग बघा किती छान आहे, एक नंबर। खूप मस्त असा हा रात्रीचे वाजलेले आहे, संध्याकाळचे वाजलेले आहे 6:30। बघा इकडे टेंट वगैरे सगळे लागलेले आहेत, लोक येत आहेत, अनुयायांची गर्दी होत आहे मित्रांनो। बघा हे माझ्यासोबत माझी फ्रेंड दिशू कांबळे देखील आहे। दिशू काय म्हणतील धम्मचक्र प्रवर्तनाबद्दल? सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी मोठ्या संख्येने नागपूरला या आणि भरपूरशा सुविधा झाल्या आहे समितीकडनं पण आणि महानगरपालिकेकडनं पण। तर आपल्याला मला नाही वाटत कुठल्याच प्रकारचं असं गैरसोय किंवा अडथळे निर्माण होतील। सर्वांचे हार्दिक स्वागत आहे दीक्षाभूमीला। जय भीम। तर बघा दिशू कांबळेने देखील मंगलमय शुभेच्छा दिल्या। दीक्षाभूमीचा हा किती जबरदस्त अशी दीक्षाभूमी लाइटिंग लागलेली आहे बघा, एक नंबर। यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिवस खूप म्हणजे असा मोठा राहील, मला शब्द सध्या सुचत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही। पण ह्या वेळच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। जय भीम नमो बुद्धाय।